नमस्कार, मी संग्राम साळवी. मी स्टार प्रवाहावरची सिरियल येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मी इन्स्पेक्टर जय घोरपडे अ, ही भूमिका करत होतो. बरं, जय येड लागलं प्रेमाचं या सुंदर प्रवासाकडे आज मागे वळून बघताना सगळ्यात आधी कुठली भावना येते? खूप छान भावना आहे. म्हणजे खूप छान वाटतंय की अजून एक खूप मोठा प्रवास आम्ही केला सगळ्यांनी मिळून आणि इथपर्यंत आलोय, इथपर्यंत पोहोचलो आणि ज्या प्रकारे प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला, प्रेम केलं, तर त्यामुळे खूप छान वाटतंय की माझं अजून एक पात्र, मी अजून एक कॅरेक्टर, वेगळं कॅरेक्टर काहीतरी मी केलं आणि ते प्रेक्षकांना आवडलं. सो आय एम व्हेरी हॅपी की मला हे काम करायला मिळालं आणि थँक्स स्टार प्रवाह की त्यांनी मला संधी दिली. हे जसं म्हटलं की प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, या मालिकेला सुरुवातीपासून तर आता ह्या 761व्या भागापर्यंत भरपूर प्रेम मिळालं प्रेक्षकांचं. प्रेक्षकांना काय सांगणार? प्रेक्षकांचे तर खूप 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 आभार, कारण का आधीपासून मी काम करत आलोय, म्हणजे खूप वर्षांपासून स्टार प्रवाहावर ही माझी तिसरी सिरियल आहे आणि त्यांनी मला पहिल्या दिवशी जे प्रेम दिलं होतं पहिल्या सिरियल मध्ये, तेच प्रेम आजही मिळते. सो प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार. बऱ्या 761 भागांच्या चांगल्या प्रवासामध्ये असा कुठला क्षण होता जो आयुष्यभर विसरता येणार नाही? खूप सारे क्षण आहेत, कारण का इथे रोज येऊन शूटिंग करणं, मधल्या वेळेत ही जी जागा दिसते तुम्हाला माझ्या मागे, आम्ही इथे क्रिकेट खेळायचो, खूप क्रिकेट खेळायचो आणि मजा यायची. तर असे खूप सारे क्षण आहेत. कधी कधी इथे खेळायचो, कधी आत खेळायचो, किंवा पावसाळा आला तर इथे सगळं पाणी भरायचं, तर त्याच्यातही आम्ही शूट करायचो. कारण मजा यायची, पण आम्ही सगळे एकत्र असायचो आणि छान वाटायचं, एकत्र बसून जेवायचो. तर हे सगळं आठवत आहे. या मालिकेने एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून काय दिलं? मालिकेने कलाकार म्हणून जी मी कला तुम्हाला सादर केली ते मिळालेलं आहे मला आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. मी जे पात्र केलं त्यावरती, म्हणजे प्रतिसाद असा होता की मला खूप शिव्या मिळायच्या पण तीच माझी पावती होती. आणि एक व्यक्ती म्हणून म्हणजे आपण एखादं पात्र करतो नेगेटिव्ह जेव्हा, तर आपल्याला माहिती असतं, म्हणजे आपण सीन करत असतो, आपण ऍक्टिंग करत असतो, पण तरीही ते कळत असतं की किती चुकीचं आहे. पण जगात असं काहीतरी घडत असतं कुठे ना कुठेतरी, आणि आपण ते पात्र करतो, पण ते कुठेतरी आत जाणवत असतं की किती चुकीचं आहे, ते असं व्हायला नको. बट स्टील वी हॅव टू डू इट कन्व्हिन्सिंगली. सो एक चेंज कळतो की समाज कसा आहे आणि आपण कसे आहोत, काय आहे.